तुम्हाला तर माहितीये कितीही अवघड रेसिपी असली तरी मी तुमच्यासोबत ती अगदी सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करत असते. तशाच पद्धतीनं आज मी अगदी परफेक्ट स्मूथ अशा पद्धतीचं चॉकलेट गनाश घरच्या घरी कसं तयार करायचं ते दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. गनाश तयार करण्यासाठी आपण डबल बॉइलिंग मेथडचा वापर करत आहोत. तर त्यासाठी इथे मी या सॉस पॅन मध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. गॅस आपण ऑन करूयात आणि आता याच्यावरती माझ्याकडे हे काचेचं भांडं होतं तर त्याच्यामुळे मी हे घेतलेले. तुम्ही एखादा स्टीलचा बाउल वगैरे पण घेऊ शकता. आपल्याला ही खबरदारी ठेवायची आहे की हा जो बाउल आहे ना तो खाली डायरेक्ट पाण्याला चिटकणार नाही. पाणी आणि हा बाउल याच्यामध्ये थोडंसं अंतर असायला हवं. आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. सगळ्यात अगोदर आपल्याला हे 3 इन्ग्रेडियंट लागणार आहेत, ज्याच्यामध्ये आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट, त्यानंतर इथं आपण तूप घेतलेलं आहे आणि ही आहे व्हिपिंग क्रीम. तर आहे ना आपण 125 ग्रॅम हे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे ते या बाउलमध्ये टाकून घेतोय. हवं तर तुम्ही कट करून देखील घेऊ शकता किंवा अशा पद्धतीनं टाकलं तरीही चालेल. याच्यावरती 1 टीस्पून आपण हे तूप टाकून घेतोय. तर इथे आपण आहे ना पूर्णपणे मेल्ट झालेली ही व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे, ज्याला आपण व्हिप केलेलं नाहीये. तर त्यातली आहे ना आपल्याला 2 मोठे चमचे ही व्हिपिंग क्रीम टाकून घ्यायची आहे. ज्यांच्याकडे ओटीजी नाहीये त्यांच्यासाठी ही परफेक्ट अशी होममेड ट्रिक आहे. याला डबल बॉइलिंग मेथड म्हणतात. पण ज्यांच्याकडे ओटीजी आहे ना त्यांनी काही नाही, ओटीजी सेफ जो बाउल असेल त्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट टाकायचे आणि साधारण 5 मिनिटासाठी प्रीहीटेड ओटीजी मध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे आणि परत बाहेर काढून मिक्स करायचं. लगेच मग ते गनाश जे आहे ते तयार होतं. तर इथे तुम्ही बघताय आपलं चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा जणी काय करतात माहितीये का, हे जे डार्क कंपाऊंड किंवा व्हाईट कंपाऊंड चॉकलेट आहे ना ते फोडतात आणि मग फ्रीजमध्ये ठेवतात. पण त्यामुळे काय होतं, आपलं गनाश असू देत किंवा गार्निश असू देत तर ते व्यवस्थित अशा पद्धतीनं तयार होत नाही. त्यामुळे काय करायचं, सरळ त्याला एखादा सेपरेट असा चपटा डब्बा करायचा, त्याच्यामध्ये हे फोडलेले पाकिट ठेवून टाकायचे, म्हणजे त्याला काहीही होत नाही. हे चॉकलेट आपल्याला फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजच्या बाहेरच रूम टेम्परेचरवरती ठेवावं लागतं. तर इथं तुम्ही बघताय आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये मी टाकत आहे दूध. इथं आपण 2 टेबलस्पून हे दूध टाकतोय आणि जे दूध घेतंय ते आपल्याला थोडंसं सोमट अशा पद्धतीचं घ्यायचंय. आता मी गॅस खालचा बंद केलेला आहे. बघा दूध टाकल्यानंतर तुम्ही बघताय, कारण की खालचं पाणी आणखीनही गरम आहे आणि आपल्याला खूप जास्त पण आता ह्याला इथनं पुढे जास्त शिजवून घ्यायचं नाहीये. तर हे मिक्स केलेलं आहे. आता काय करते, हा जो बाउल आहे ना तो गरम पाण्यावरून खाली उतरवून घेते. आता आपलं हे गनाश गरम आहे आणि आपण ज्या वेळेस आयसिंग केलेल्या केकवरती हे गनाश वापरतो की नाही, तर आपली आयसिंग केलेली जी क्रीम आहे ती पूर्णपणे मेल्ट होते. तर त्याच्यामुळे आपल्याला आता हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती नॉर्मल करून घ्यायचं आहे. हे थंड होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. एक कंटिन्यू 4-5 मिनिट जरी तुम्ही याला हलवत बसलात ना असं तरी हे थंड होऊन जातं. याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची स्टेप करायची असते. ती कोणती हे तुम्हाला मी पुढे गेल्यानंतर सांगते. आपलं गनाश पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपल्याला ती महत्त्वाची स्टेप करायची आहे आणि ती म्हणजे ही. काय होतं, तुम्हाला इकडं याच्यामध्ये पण दिसत असेल की अशा पद्धतीनं एअर बबल्स आपल्याला जाणवतात किंवा काही जणींकडून काय होतं, व्यवस्थित चॉकलेट मेल्ट होत नाही, गडबडीनं म्हणा किंवा असं पेशन्स नसतात, म्हणजे होतात सुरुवातीला चुका होतात. तर त्यामुळे जर ह्या चॉकलेटच्या गुठळ्या थोड्याफार याच्यामध्ये शिल्लक राहिल्या असतील तर त्या सुद्धा आपल्याला केकवरती नकोयत. आपलं गनाश एकदम छान मस्त स्मूथ आणि सिल्की असं झालं पाहिजे. तर त्यामुळे हे गनाश गाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जर पाहिलेलं आहे, म्हणजे आपण जे गनाश तयार केले ना त्याच्यामध्ये गुठळ्या तर अजिबातच तयार झालेल्या नाहीयेत. पण तरी देखील मी ही स्टेप नेहमी फॉलो करते, कारण की याच्यामुळे त्याचा जो परफेक्टपणा म्हणतात ना तो येतो. तर अर्थातच आपण चॉकलेट गनाश याच्यावरती टाकणार आहोत म्हटल्यानंतर इथं हा जो केक आहे की नाही तो सुद्धा चॉकलेट फ्लेवरचाच आहे. फिनिशिंग करून साधारण 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे हे सुद्धा सेट होतं आणि त्याच्यावरती आता आपल्याला हे चॉकलेट ओतायचंय. याच्यावरती आपण हे गनाश ओतून घेत आहोत. अशा पद्धतीनं फक्त मधल्याच साईडला आपण असं हे गोल फिरवत ओततोय.
ते आपोआप पुढे पुढे सरकतं. हाताने मी अशा पद्धतीनं हा टर्न टेबल फिरवतीये. थोडंसं चॉकलेट कपामध्ये शिल्लक आहे, पण मी थांबलेली आहे कारण की मला अर्थातच पूर्ण केकला गणाशनी कोट करायचं नाहीये, फक्त निम्म्यापर्यंतच कोट करायचंय. आता काय होतं ना, गणाश ओतलं की आपल्याला असं वाटतं की बऱ्याचशा रील्समध्ये पाहिलेलं असतं मुलींनी की ह्याच्यामध्ये ओतलं की पटकन ते असं गोल गोल फिरतं आणि सगळं असं सगळीकडनं व्यवस्थित स्प्रेड होतं. तर तसं काही नाहीये. त्याला आहे ना आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे, गणाश ओतल्यानंतर मी ते कंटिन्युअसली एका हातानं फिरवत होते आणि फिरवल्यानंतर आता तुम्ही बघताय मस्त अशा पद्धतीनं हे चॉकलेट खाली ड्रिप झालेलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा कमीही वापरू शकता, फक्त मग त्यामुळे काय होईल, अशा पद्धतीनं हे चॉकलेट खाली येणार नाही. किंवा याच्यापेक्षा जास्त वापरून की नाही तुम्ही पूर्ण केक या गणाशनं कव्हर करू शकता. फक्त तुम्हाला जर तसं करायचं असेल की नाही, तर त्यावेळेस तुमचा हा जो केक आहे की नाही तो तुम्हाला या बोर्डवरती न ठेवता डायरेक्ट या टर्न टेबलवरती ठेवावा लागतो. पूर्णपणे चॉकलेटनी कोट करायचं, एक्स्ट्राचं सगळं गणाश काढून टाकायचं आणि नंतर परत एकदा हा केक आपल्याला या बोर्डवरती ट्रान्सफर करून घ्यावा लागतो. तर बघा अशा पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. आता तुम्हाला याच्यावरती जर काही गार्निशिंग वगैरे मांडायचं असेल तर तुम्ही हे आत्ताच मांडून घ्या, कारण की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काय होतं, हलकं असं ते सेट होतं. खूप जास्त कडक सेट होत नाही, हलकं असं ते सेट होतं. मग ते गार्निश त्याच्यावरती बसत नाही, किंवा मग बसलं तरी जर आपण जेव्हा ते कस्टमरला देतो त्यावेळेस रस्त्यात कुठेतरी मग ते पडू शकतं. आणि काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण याच्यावरती चॉकलेट ओततो ना, तर त्यावेळेस खूप जास्त त्याला असं आपण कसं म्हणतो हायलाइटेड अशा पद्धतीनं त्याला डेकोरेट करायचं नाही. एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीनं डेकोरेट करायचं, म्हणजे केक सुद्धा दिसायला डिसेंट दिसतो. बघताय मस्त सुंदर अशा पद्धतीचा आपला हा केक तयार झालेला आहे. आता आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचंय सेट होण्यासाठी. बऱ्याचशा जणांचा प्रश्न असतो की ताई हा केक विकायचा कितीला. तर तुम्ही जर खूप जास्त प्रमाणात आतमध्ये सुद्धा जेव्हा आपण लेअरिंग करतोय त्यावेळेस पण चॉकलेट वापरलं असेल ना, तर मग 350 ते 400 रुपयाचा अर्धा किलो देऊ शकता. आमच्या इथे मी हा 300 रुपयाचा अर्धा किलो देते.